सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं, ज्या शहीद जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून या महाभारतीचं रक्षण केलं, त्या तमाम शहीदांना अभिवादन करत महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेचं रोप ज्यांनी लावलं त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत आणि शिवसेनेच्या त्या रोपाचा वटवृक्ष करत आज प्रसंगी जीव गेला तरी 72 पण मी स्वाभिमानाने आणि सन्मानाने महाराष्ट्रासाठी लढत राहील असं सांगणाऱ्या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने ही महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्राच्या अंतिम पर्वामध्ये प्रवेश करत आहे। अंतिम पर्व या अर्थाने की आजची एक सभा इथे होईल, त्यानंतर 20 तारखेला एक सभा बीड जिल्ह्यामध्ये होईल आणि संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राची बीडची सभा समारोपाची असेल आणि त्यानंतर शेवटच्या 4 समारोपाच्या सभा या मुंबईमध्ये होतील। त्यामुळे अंतिम टप्प्यातल्या या सभेला उपस्थित असणारे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख हरणेजी, जिल्हा प्रमुख देवेंद्रजी, तद्वतच संपर्क प्रमुख बाळाराऊजी, ज्यांनी सोलवटून काढणारं भाषण केलं ते प्रकाश भाऊ, मंचावर उपस्थित चळवळीतून आलेलं अजून एक व्यक्तिमत्व सुरेश भाऊ साखरेजी, मंचावर उपस्थित महिला संघटिका शिल्पाताई बोडखे, अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत। अर्थाम की दादा, मला वाटलं अजून कोण बोलतंय की आणि या सगळ्यांना मंचावर एकत्रित ज्यांनी आणण्याचा योग आणला असे या सभेचे आयोजक आयुष्यमान विशाल बरबटेजी, तद्वतच ही सभा सुरक्षित पार पाडण्यापेक्षा सुद्धा या सभेतला कोणता वक्ता चुकतो आणि आपण पटकन जयस्वालांना कळवतो आणि साहेब कोणतं कलम टाकायचं यासाठी तत्पर राहतो, अशा तयारीनं थांबलेले आमचे पोलीस भाऊ, असंच कॅमेरा घेऊन थांबायचं, पूर्ण वेळ थांबायचं, असंच थांबायचं, हलायचं नाही अजिबात। हा, वाटल्यास त्यांना स्टँड बिंड द्या, एक असा एक क्षण नाही हल्ला पाहिजे। म्हणजे पोलिसांची लय मजा आहे राव, कुठे कॅमेरे लावते ते, तिकडे आशीर्वाद यात्रेमध्ये तिकडे आमचे ते प्रकाश भाऊ सुरवेरे आलीत होते तेव्हा तुमचा कॅमेरा नव्हता वाटतं, मग ओरिजिनल व्हिडिओ आम्हाला बघायला मिळाले असते। जाऊ द्या राव, आम्हाला काही त्याच्यात पडायचं नाही। राजे हो, खरं तर आजचा म्हणजे थोडंसं माझ्यासाठीचा जरा दुःखद दिवस आहे, कारण चळवळीतलं अत्यंत महत्त्वाचं नाव आयुष्यमान मनोजभाई संसारे यांचं काल दुःखद निधन झालं आणि ही आजची सभा रद्द करता येत नव्हती, त्यामुळे मला इथे यावं लागलं। मनोजभाई आणि माझा अनेक वर्षांचा ऋणानुबंध आणि अनेक वर्ष आम्ही चळवळीत एकत्रित काम केलं, पण अजून एक आनंदाची गोष्ट ही आजच्या दिवशी घडतेय, ती म्हणजे कर्नाटकचा निकाल लागलाय आणि कर्नाटकचा निकाल एवढा ऊर्जादायी आहे की लगेच तावातावाने येऊन देवेंद्रजी बोलतायत, तावातावाने येऊन आशिष शेलारजी बोलतायत। आशिष शेलारांचं तर बोलणं ऐकून मला हसायला येत होतं। अचानक आशिष शेलारांना उपरती झाली की ईव्हीएम मध्ये खराबी आहे, म्हणजे ते जिंकतात त्यावेळेला ईव्हीएम दुरुस्त असतात। आज ते हरल्यावर ते फार जोरजोरात सांगत होते, आम्हाला फेरमोजणी करून हवी आहे आणि आम्ही फेरमोजणीची मागणी करणार आहोत आणि आता ईव्हीएम खराब झालेला आहे, फार जोरजोरात चाललेलं होतं। आपल्याला माहिती आहे देवेंद्र भाऊ
देवेंद्र भाऊ म्हणजे हे देवेंद्र भाऊ नाही, हे बिचारे गोड बोले आहेत, हे गोड बोले आहेत, हे चांगले. ते दुसरे देवेंद्र भाऊ, ते खोटं बोल पण रेटून बोल, खरं खोटं लबाडाचं तोंड मोठं करणारे आहेत. त्यामुळे आजही त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचीच बाजू कशी खरी हे सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्या खोलात जाणार नाही. खरं तर स्थानिकच्या मुद्द्यावर इथे प्रचंड मांडणी करून झालेली आहे. स्थानिकच्या मुद्द्यांवरती फार सखोल पद्धतीने अनेक वक्त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मला फक्त 2-3 मुद्दे स्थानिकच्या संबंधाने मांडायचे आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृपाल तुमाने इकडनं खासदार झाले होते. कृपाल तुमानेंना कोणत्या परिस्थितीत उमेदवारी दिली, कोणत्या परिस्थितीत ते खासदार झाले. आशिष जयस्वालच्या बद्दल कुणीतरी फार प्रेमाने मला वाटतं हरणे जे आपणच सांगत होतात, म्हणजे असू शकतं त्यांनी तुमच्याकडे तक्रार केलेली असेल की मला काय मिळालं, मला काय मिळालं. मग हरणे साहेबांच्या जवळच निरोप सांगितला पाहिजे. तसे इथं खबरे त्यांचे खूप असू शकतात. त्यामुळे खबऱ्यांचे सुद्धा मोबाईल व्यवस्थित असावेत पुढे असे व्यवस्थित. खरं तर जयस्वालांना 2009 ते 14, 2004 ते 2009 शिवसेनेने उमेदवारी दिली. 99ला पण दिली नाही, पण निवडून ते आणि त्याच्यानंतर 2009 ते 14 हा काळ जर वगळला तर 2014 ते 19 हा जर काळ वगळला तर 2019ला ते पुन्हा निवडून आले. पण मधल्या काळात त्यांच्याकडे सत्ता नव्हती असं नाही. त्यांना अनेक वेळा शिवसेनेने सत्ता दिली. पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी दिली. सगळ्यात कमी वयातला आमदार म्हणून शिवसेनेने त्यांना संधी दिली. 3 वेळा आमदारकी दिली. 2014चा जर काळ सोडला तर प्रत्येक वेळेला, पण त्याही काळामध्ये त्यांना खनिकर्मचं महामंडळ सुद्धा दिलं. आता हे खनिकर्मचं महामंडळ म्हणजे तसं बघितलं तर कुबेराची खाण म्हटली पाहिजे. खोऱ्यानं पैसा ओढायचं महामंडळ त्यांना मिळालं. खोऱ्यानं पैसा ओढायचं महामंडळ जरी त्यांना मिळालेलं असेल तरी मला मगाशी हॉटेलवर असं सांगत होते आमचे विशाल बरबटे की ताई तसा हेवी माणूस आहे. कसा हेवी माणूस आहे म्हणजे शारीरिक वजनानं हेवी असू शकतो, मासेसमधून हेवी आहे का? कारण मला असं वाटतं की किती पैसा आहे यावरती काहीच कुणाचं ठरत नसतं. पैसा किती आहे यावर हेवीनेस ठरत नसतो. मासेसमध्ये त्याची ओळख किती आहे यावरती हेवीनेस ठरतो. आणि आशिष जयस्वाल हे नाव इथं लोकांना माहिती असेल, आमच्याकडे ना मराठवाड्यात माहिती आहे, ना पश्चिम महाराष्ट्रात माहिती आहे, ना कोकणात माहिती आहे, ना मध्य महाराष्ट्रात माहिती आहे, ना मुंबईत माहिती आहे. इथं चिकार पैसा गोळा करणारा माणूस म्हणून माहिती असेल तुम्हाला, पण पैसाच गोळा करणारा आहे म्हणून माहिती असेल. लोकांची कामं करणारा म्हणून काही निश्चित माहित नसेल. पण असो, आपल्याला त्याच्यात पण काही जायचं नाहीये. आता 2019ला पठ्ठ्या निवडून आला, जरी अपक्ष असला तरी बऱ्यापैकी काम मात्र शिवसैनिकांनी केलं होतं. निवडून आल्यानंतर भेटायला आला. परंतु काही लोकांचा स्वभाव असतो की जिकडे हवा तिकडे थवा. त्यामुळे हवेनुसार थवा उडून गेला. आपल्याला त्याचं काही फार वाटत नाही. परंतु ज्या खनिकर्ममध्ये ते काम करत राहिले, ज्या खनिकर्मचे ते अध्यक्ष होते, त्या खनिकर्ममुळे या भागावर किती परिणाम झाले, या भागातल्या लोकांचं आरोग्य किती धोक्यात आलं. दादा एक जरा फोटो दाखवता का की किती लोकांचं आरोग्य धोक्यात आलं असेल, किती लोकांना त्याच्यामुळे त्रास होत असेल. माणसांचं सोडा, पण वनस्पती जीवाचं काय होत असेल. ही तुमच्या मतदारसंघातली वनस्पती जीव आहेत, ही झाडं झुडपं आहेत, यांची पानं काळी पडली आहेत, याच्यावर सगळं कोल साठलंय. हे माझ्या भागातले फोटो नाहीयेत. तुम्ही विचार करा की जर झाडाच्या वनस्पतीवर, त्यांच्या पानावर जर इतका कोल साठू शकतो तर माणसांची अवस्था काय असेल आणि माणसांच्या फुफ्फुसाची अवस्था काय असेल. माणसाच्या फुफ्फुसावर किती त्याचा परिणाम होत असेल, श्वास घ्यायला किती परिणाम होत असेल. जरा पुढचा फोटो दाखव दादा. आता ही स्क्रीन लहान आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला शेवटपर्यंत नीटसं दिसणार नाही, पण ऍक्च्युली पाण्यावरचा थर सगळा काळा झालाय. तुम्ही पाणी पिता, माया हो तुम्ही पाणी पिता,
किती प्रदूषित पाणी पिता, तुम्ही तुमच्या जीवाशी खेळ करता। पैसा कुणाला मिळतोय? आशिष जयस्वालांना मिळतोय। आशिष जयस्वाल पाणी कुठलं पिणार? मिनरल वॉटरचं पाणी पिणार। आशिष जयस्वालच्या घरात ॲक्वा लावलेला असणार। आशिष जयस्वालकडे चिकार पैसा आहे, त्यामुळे त्याला हे पाणी पिण्याची गरज नाही, पण तुम्हाला मात्र हे पाणी प्यावं लागणार आहे। म्हणजे एक माणूस प्रत्यक्ष एखाद्याने शस्त्रास्त्र हातात घेऊन गळा कापला, खून केला तरच 302 लागतो असं नाही। हे सुद्धा एका अर्थाने या मतदारसंघातल्या लोकांचे बळी घेणं आहे, लोकांच्या जीवाशी खेळणं आहे की एवढं प्रदूषित पाणी लोक कसं काय पिऊ शकतील बरं? काय पद्धतीचं घाणेरडं पाणी इथं लोकांनी प्यायचं? राहू दे दादा आता फोटो, जरा पुढचा अजून एक बातमी जरा दाखवता आली तर बघा। ही बातमी इंग्रजी मधली बातमी आहे, टाइम्स ऑफ ग्रुपची बातमी आहे। कोल वॉशर इज फंक्शन डिस्पाइट सेंटर नोटिफिकेशन इन मे 2020, वॉश्ड कोल नॉट नीडेड एट ऑल थर्मल पॉवर प्लांट्स एक्सपर्टनी काही गोष्टी सांगितल्या आहेत कोल वॉशरीच्या संदर्भाने, परंतु याच्यातलं काहीच पाळलं जात नाही। माझ्याकडे काही बातम्यांचे कटिंग्ज आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे हाऊ कोल वॉशरीज अर्न 30% प्रॉफिट, प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रॉफिट कसा कमवतात, 30% प्रॉफिट आशिष जयस्वालच्या खिशात कसा जातो। बरं, हे नुसत्या बातम्या नाही आहेत, तर या बातम्यांवरती नंतर इन्क्वायरी लागलेली आहे। या बातम्यांच्या नंतर मंत्रालयाकडून खास IAS अधिकाऱ्यांच्या चौकशी समित्या बसवल्या, पण पठ्ठ्याने त्याही समित्या मॅनेज केल्या। म्हणजे ही माणसं का तिकडे गेली त्याची कारणं तुम्हाला माहिती पाहिजेत। म्हणजे जी माणसं एरवी हिंदुत्वाचे नगारे पिटतात, मुळात ते हिंदुत्वासाठी गेले की कुठल्या कारणासाठी गेले, यांच्या काय काय चौकशा लागल्या होत्या, त्या चौकशा आपल्याला माहिती असल्या पाहिजेत। 43,000 करोड कोल वॉशिंग स्कॅम, 43,000 कोटीचा, 4,300 नाही, 43,000 कोटीचा। अरे त्याच्या मागे किती शून्य असते ते पण आपल्याला कळत नाही, किती शून्य लिहायचे ते बी आपल्याला कळत नाही। आपण कसा तरी मोबाईलचा डाटा आपला मंथली मिळाला तर मिळाला, तेवढ्यावर खुश। 43,000 करोड कोल वॉशिंग स्कॅम, MSMC चार्ज्ड, पुढे सांगितलं चार्ज टेंडर नॉर्म्स टू सूट ओनली 6 कंपनीज। आता या कंपन्यांमध्ये पण पुन्हा आशिष जयस्वालची कंपनी येते। पण हा बिचारा हुशार आहे, जयस्वाल हुशार आहे, कारण कंपन्यांमध्ये कागदोपत्री तसं नाव येत नाही। पण कागदोपत्री जरी कंपन्यांमध्ये नाव नसलं तरी प्रॉफिट घेणारे मात्र जयस्वालच आहेत। याच्या संबंधाने एक पत्र 23 फेब्रुवारी 2021 ला महाराष्ट्र शासनाने लिहिले आणि ज्या पत्रामध्ये सांगितलेले आहे की उपरोक्त अर्जासंबंधी, अर्ज काय आहे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हळदा 3 तालुका ब्रह्मपुरी या वाळू गटाची चौकशी करण्यात यावी। काय केलं जयस्वालने 4 ठिकाणी रिझर्वेशन पाडून घेतले। 4 ठिकाणचे रिझर्वेशन पाडताना सांगितलं की गोरगरीब लोकांना वाळू द्यायची आहे, सरकारी प्रकल्पासाठी वाळू पाहिजे आहे, म्हणून हे वाळूचे ठेके किंवा हे वाळूचे गट आरक्षित करा। या वाळूच्या गटावर आम्ही काम करू, दुसऱ्यांनी काम करायचं नाही। परंतु त्या वाळूच्या गटांचं पुढे काय केलं, ना गरीबाला वाळू मिळाली ना दुसरीकडे कुठे, वाळू चढ्या भावाने वेगळ्याच ठिकाणी पोहोचवल्या गेल्या। महत्वाचं म्हणजे वाळू पोहोचवताना जे 4 वेगवेगळे गट होते, त्या 4 वेगवेगळ्या गटांमध्ये ट्रॅक्टरने वाळूचा उपसा केला पाहिजे, उपसा केला JCB, उपसा केला डंपरने। प्रत्येक ट्रॅक्टरला एक रॉयल्टी भरावी लागते, प्रत्येक खेपेला रॉयल्टी द्यावी लागते, त्या एरियातनं रॉयल्टी जायला पाहिजे। पण ही रॉयल्टी न भरता 200 ट्रॅक्टर, तेच ट्रॅक्टर हळद्याला, तेच ट्रॅक्टर अनेर गावाला, तेच ट्रॅक्टर अजून पुढच्या गटाला, एकच यादी ट्रॅक्टरची 4 ठिकाणी आणि 3 ठिकाणची रॉयल्टी चुकून, त्या रॉयल्टीचा फायदा कुणाला, पुन्हा आशिष जयस्वालला। कोण फायदा करून देणार, तर देवेंद्र फडणवीस करून देणार। का देवेंद्र फडणवीसांनी करून द्यायचं,
तर फडणवीस साहेब कधी काळी त्यांचे होते म्हणे क्लासमेट, बऱ्यापैकी ते त्यांना जुळवून घ्यायचे. मी काही त्याच्यात जास्त जाणार नाही खोलात, कारण मी खोलात गेले तर जरा जास्तच अवघडत जाईल. इथे जवळपास 50 मुद्द्यांची चौकशी, मी त्याच्यातले काही मुद्दे जरी वाचून दाखवायचे ठरवले तरी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडे सन 2019 माहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधी दरम्यान तसेच डिसेंबर 2020 पर्यंत शासन नमूद निर्णयाप्रमाणे मौजा, अनेर, नवरगाव, चिखलधोकडा, चिचगाव, हळदा 3, बोरधा, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर येथे सन 2019 माहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या वाळूघाटावरील प्रत्येकी 15 दिवसाचे यानुसार 4 महिन्याच्या कालावधी दरम्यान घेण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजच्या सीडी प्रत उपलब्धतेबाबत शहानिशा करावी. नुसतं लोक बोलून थकली नाही, लोकांनी वाळू उपसा होत असतानाचे सीसीटीव्हीची फुटेज काढले, ते फुटेज तपासायला दिले. परंतु फडणवीस साहेबांनी बऱ्यापैकी जयस्वालांना सांभाळून घेतलं. अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्र राज्य खनिज कर्म महामंडळ तर्फे सन 2019 माहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या कालावधी मौजा, आहेर, नवरगाव, चिचगाव, हळदा 3, बोरधा, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर या 4ही वाळूघाटावर रेती साठा ट्रेडिंग लायसन्ससाठी अधिकृत करण्यात आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नावाची आदेशाबाबतची स्पष्ट चौकशी व्हावी. नाही झाली चौकशी. मी हे वाचून दाखवायला लागले तर अख्खा सभेचा वेळ याच्यातच जाईल. इतक्या प्रकारे चौकशीचे इतक्या मागण्या झाल्या, पण आशिष जयस्वालची याच्यातली कुठलीही चौकशी झाली नाही. उगच का पठ्ठ्या तिकडे गेला. म्हणजे गुवाहाटीला ते काय नुसते हाटील, डोंगर, झाडी बघायला नाही गेले राजे हो. ते गुवाहाटीला गेले तर हे सगळे रेतीचे ठेके कुणी तपासले नाही पाहिजे, कुणी खनिकर्माबद्दल बोललं नाही पाहिजे, कुणी वाढत्या प्रदूषणाबद्दल नाही बोललं पाहिजे, कुणी कोल इंडस्ट्रीबद्दल नाही बोललं पाहिजे. किती वेगवेगळ्या पद्धतीने राखीव करून घ्याव्या गोष्टी. तर पुन्हा सांगितलं गेलंय काय, एक पत्र तर कलेक्टरला पत्र लिहिलंय. पत्रामध्ये लिहिलंय पंतप्रधान आवास योजना घरगुती व शेतीच्या विहिरी प्रयोजनास बेलदा व मुसेवाडी घाट आरक्षित करण्याबाबत. नुसते घाट आरक्षित करून घेतले, पण या घाटातली रेती ही कधीच गरजूंना दिली नाही. पंतप्रधान आवास योजना घरगुतीसाठी ती रेती वापरलीच गेली नाही. ती रेती श्रीमंत लोकांच्यासाठी दिली गेली. याच पद्धतीने अजून एक त्यांनी काय राखीव करून घेतले बघा. पंतप्रधान आवास योजना घरगुती व शेतातील विहिरीच्या प्रयोजनास पिंपळा व सिहोरा घाट आरक्षित करण्याबाबत. पुन्हा अजून काय सांगितलंय, नागपूर विभागात वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, वाळूचे अवैध उत्खनन. वरवर वाचताना असं वाटतंय की आशिष जयस्वाल किती गरिबांचा कैवारी असेल, परंतु असे प्रत्येक पत्र कलेक्टर आणि या लोकांना देऊन त्या ठिकाणचे वाळूघाट आरक्षित करून घेतले आणि त्याचे सगळे टेंडरचे अधिकार स्वतःकडे ठेवले आणि त्या ठिकाणावरून पैसा कमवला. या सगळ्यांच्या मध्ये पूर्व विदर्भातील घरकुल धारकांना शासन धोरणाप्रमाणे रेती मिळणे, शासकीय प्रकल्पासाठी रेती उपलब्ध करणे, मध्य प्रदेश राज्यातून अवैधपणे वाहन होण्याच्या रेतीवर प्रतिबंध घालणे, या सगळ्यांच्यासाठी आढावा सभा आणि चौकशी याची ही मागणी. म्हणजे जयस्वालच्या या सगळ्या प्रकरणांची चौकशी करायची ठरली होती. चौकशी सुरू झाली होती. बावनकुळे साहेब आणि खाली विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, मला वाटते सुधाकर तेलंग उपायुक्त महसूल यांचा सही शिक्का आहे. एवढं सगळं असून याच्यातलं काहीच नंतर सिद्ध झालं नाही. सगळ्या चौकशा जैसे थे ज्यो का त्यो, गुवाहाटी गेलं की सगळं संपलं, विषय नाही काय. म्हणजे तिकडं जर आमचे शहाजी बापू म्हणत असतील काय हटील, काय डोंगर, काय झाडी, तर इकडं हे पठ्ठ्या काय म्हणते, काय रेती, काय कोल, काय वॉश, काय कंपनी, हा सगळं कसं ओके आहे म्हणतात. ते त्यांच्या परीनं चालू आहे. राजे हो, याच्यात इतक्या काही चौकशा आहेत म्हणजे हे वाचून वाचून थकून जाईल माणूस. इतके सगळे ह्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला अवैध व्यवहार आशिष जयस्वालचे आहेत. मुद्दा असा आहे की याच्या विरोधात आवाज का उठत नाही. आवाज उठत नाहीये कारण फडणवीस साहेबांच्या सोबत असणारी त्यांची मैत्री त्यांना प्रत्येक वेळेला वाचवते आणि या सगळ्यांची चौकशी आमचे स्वच्छता दूत असणारे किरीट सोमय्याजी अजिबात करण्याची मागणी करत नाही.
म्हणजे जे किरीट सोमय्या एरवी एकच गोष्ट तुंतुन की परबांचं असं परबांचं तसं हेच तुंतुन लावून धरतात, त्या किरीट सोमय्यांना आम्ही शिंदे गटातल्या 40च्या 40 आमदारांची एक 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 प्रकरण दाखवत राहतो, पण त्या प्रकरणाबद्दल ते काहीच बोलायला तयार होत नाहीत, त्याच्यावरती ते चकार शब्द काढत नाहीत. आता या सगळ्यांच्या मध्ये आपल्या हे लक्षात आले पाहिजे की आशिष जयस्वाल असतील किंवा हे कृपाल तुमाने असतील, या भागामध्ये 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करत असताना ना इथं रोजगार आला, ना इथल्या लोकांच्यासाठी वेगळा उद्योगधंदा आला, ना वेगळं काही प्लांट आला, ना इथे तुम्हाला काही विकासाची कामं दिसली. आता या सगळ्यांमध्ये कुठेतरी बदल व्हावा आणि तो बदल करण्यासाठी नव्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कटिबद्ध आहे. पण ही कटिबद्धता दाखवत असताना आम्ही वारंवार असं सांगतोय की महाप्रबोधन यात्रा ही निव्वळ सत्ता प्राप्तीसाठी कतई नाही. महाप्रबोधन यात्रा आम्ही करत आहोत ती लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. महाप्रबोधन यात्रा आम्ही करत आहोत ती भाजपाने ज्या जाती धर्माच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, जे द्वेषमूलक राजकारण सुरू झालेलं आहे, जे अत्यंत एकमेकांच्या बद्दल असुरक्षिततेचं वातावरण भाजपाकडून तयार झालेलं आहे आणि त्याच वेळेला वेगवेगळे विकासाचे प्रश्न मात्र बाजूला पडलेले आहेत. ते लोकांचे नेमके प्रश्न काय, या प्रश्नांवरती बोलण्यासाठी म्हणून आम्ही महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय. कारण आपली अडचण अशी आहे कि मन की बात तो वो बहुत कर रहे हैं पर जन की बात ही नहीं सुन रहे हैं. अभी वो मन की बात कितनी सुनेंगे, कितने हम सुनेंगे उनके मन की बात. तो चलिए जरा जन की बात करते हैं. महाप्रबोधन यात्रेने ठरवलं की जन की बात झाली पाहिजे, आधी जरा त्यांची मन की बात ऐकू आणि मग जन की बात करू. दादा जरा मन की बात जरा दाखवा, काय म्हणतायत हे साहेब कि यांची मन की बात जरा. कि अगर हम चुन करके आएंगे तो 100 दिन में महंगाई कम करेंगे. कहा था ना, झूम करता येईल का? कहा था ना. डीजल का क्या हुआ, पेट्रोल का क्या हुआ. मित्रों, गैस हो, पेट्रोल हो, डीजल हो, हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है. मित्रों, मुझे परमात्मा ने जब बनाया तो उसके जो आईटी प्रोफेशनल्स थे उन्होंने ऐसा सॉफ्टवेयर डाला है कि मैं छोटा सोच ही नहीं सकता कि अगर हम चुन करके आएंगे. हे मन की बात होती. 2014 सालचं मोदीजींचं भाषण आहे. मोदीजी सांगतायत की डिझेलचा भाव खूप झालाय, पेट्रोलचा भाव खूप झालाय आणि ते सांगतायत कि मुझे आप चुन के दो, मैं 100 दिन के अंदर ये सारी महंगाई कम करके देता हूं. मैं 100 दिन के अंदर अंदर आप लोगों को जवाब देता हूं. 100 दिन के अंदर अंदर. आता ज्यांनी ही सगळी मन की बात केली त्यांना जरा आपण जन की बात सांगितली पाहिजे. कारण 2014ला हे भाषण करणारे मोदी साहेब यांच्यासोबत अजून एक अक्का होत्या, स्मृती अक्का, ज्या अशा सिलेंडरवर बसायच्या आणि सिलेंडरवर बसून त्या सांगायच्या बहुत हो गई महंगाई की मार अब की बार. नको नको नको, अब की बार इमोशनल अत्याचार अजिबात नको. आता त्याच्यावरती बोलणं सुद्धा नको. मन की बात आपण ऐकली की मोदीजींनी काय महागाईच्या गप्पा मारल्या होत्या. दादा जरा पुढची स्लाइड दाखवा, म्हणजे जरा जन की बात काय ते कळेल. दादा जरा वर घेता येतं का बघा, याला थोडस काय करता येईल का भाई साहब. कर्नाटक आता हे बघा, ज्यांनी सांगितलं की 2014ला डिझेल पेट्रोलचे भाव प्रचंड वाढलेले होते, ती माणसं 2022ला काय परिस्थिती आहे बघा. निर्मला सीतारामन अर्थमंत्री, 2014ला एलपीजीचा गॅस 410 रुपये होता. राजे हो, 410 रुपये होता. यांना महाग वाटत होता 410 रुपये आणि म्हणाले हम अच्छे दिन लाएंगे, अच्छे दिन लाएंगे, आम्हाला महागाई कमी करायची आहे. आणि बघा 2022ला काय झालं. 2022ला 1053, आत्ताचा भाव आहे 1150. 2023चा भाव 1150 आहे. 2014ला
पेट्रोल होतं 70 रुपये लिटर, 2022ला झालं 100 रुपये लिटर, आता 2023ला अजून भाव वाढला. 2014ला डिझेल होतं 55 रुपये लिटर, 55 रुपये लिटर 2014ला, 2022ला ते झालं 90 रुपये, आता ते 90च्याही पुढे गेलेलं आहे. हे आकडे संसदेत सादर झालेले आकडे, हे आकडे माझ्या मनाचे नाहीये. खाण्याचं तेल, तेल आपलं रोजचं, बाकी काही नाही तर मीठ मिरची भाकर, तेल भाजीला तेल तरी असावं. खाद्यतेल 90 रुपये किलो होतं 2014 साली, 2022ला ते 200, आता 200 पेक्षा जास्त. रिफाईंड तेल जर तुम्ही घेतलं तर 250 ते 250 रुपये किलो रिफाईंड तेल मिळतं. पोलीस दादा नीट रेकॉर्ड करा, तुमच्या पण घरात तेल लागतं, बिन तेलाची भाजी करत नाही तुम्ही. म्हणजे मोदीजींसाठी काम करताय, पण मोदीजींनी कशी सगळ्यांची ठासली हे सगळ्यांना कळलं पाहिजे. बघा काय झालंय ते. दूध 2014ला 35 रुपये लिटर होतं राजे हो, आता दूध 60 रुपये लिटर आणि 60च्या पुढे गेलंय 2023ला. पीठ तयार आटा 22 रुपये किलो होता, आता तो आटा 40 रुपये आणि 40 पेक्षा जास्त झालेला आहे. हे महागाई कमी करणार होते. ज्यांनी सांगितलं की आम्ही महागाई कमी करणार आहोत, आम्ही बेरोजगारी कमी करणार आहोत, आम्ही याव करणार आहोत, आम्ही त्याव करणार आहोत, अशा थापा ज्या लोकांनी मारल्या, ते सगळे थापा मारणारे आता गपगार झालेले आहेत. ते चकार शब्दाने बोलत नाहीत. ज्यांनी सांगितलं होतं की नाही आम्हाला महागाई कमीच करायची आहे, आम्हाला महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत, कुठे महिला सुरक्षित आहेत? काय महिलांच्या बद्दलचं वातावरण आहे? मोदीजींनी तुम्हाला आठवतं काय सांगितलं होतं कि भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी, हम पूरे के पूरे 150 करोड़ लोगों को पक्के घर दिलवाएंगे. आता तुम्ही विचार करा, फेकायची काही मर्यादा असते. 150 करोड़ लोगों को घर दिलवाएंगे बोल रहे हैं. और दादा, देशाची लोकसंख्या 150 कोटी, तू काय प्रत्येक माणसाला वेगळं घर बांधून देणार होय? काय थापा मारण्याचे काही लिमिट असते का नाही? काही किती थापा माराव्या, कशा कशाच्या थापा माराव्या? पण त्यांनी थापा मारल्या, घर मिळालं का? मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आणि तुमच्याच भागातलं सांगते. 28 जुलैला माझा प्रवेश झाला. ऑगस्ट मध्ये एक घटना घडली. ऑगस्ट मध्ये साधारणतः भंडारामध्ये एका माय माऊलीवरती अत्याचार झाले. त्या माय माऊलीवर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा आणि सामूहिक पद्धतीने अत्याचार झाले वेगवेगळ्या वेळी. हे अत्याचार झाले म्हणून पक्षप्रमुखांनी सांगितलं की जा त्या माऊलीची भेट घ्या, तिच्या तब्येतीचं बघा, सरकारनं काही दिलं असेल तर ठीक, नाही तर आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांना मदत जाहीर करा. आम्ही गेलो, पण नागपूरच्याच रुग्णालयामध्ये तिला आणलेलं होतं म्हणून आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो. भाजपचे लोक काही आम्हाला तिला भेटायला जाऊच देत नव्हते. आम्ही म्हटलं आम्हाला भेटू देऊ नका, नातेवाईकांना बाहेर पाठवा. ते नातेवाईकांनाही बाहेर पाठवत नव्हते. म्हटलं नातेवाईकांनाही बाहेर पाठवू नका, आम्हालाही आत जाऊ देऊ नका. असं करा बाबा की तुम्हीच घेऊन जा, तुमच्या हाताने ही मदत द्या, पण त्या माय माऊलीला मदत द्या. भाजपच्या लोकांनी तेही ऐकलं नाही. हे असले कॅमेरेवाले पोलिस तिथं बी होते. हे कॅमेरेवाले पोलिस, त्यांना हे माहित नाही बिचारीला, म्हणजे वर्दी असली तरी माणसंच असतात ना, माणसंच असतात ती. पण एक ड्युटीसाठी वर्दी घातली म्हणून काय झालं, माणूस की विसरतात काय? त्यांच्या हे लक्षात येईना की अरे आपल्याच आया बहिणीसारखी ही पण बिचारी आहे आणि तिच्यावर अत्याचार झाले. म्हटलं आमच्याकडून ते काहीच मदत देऊ देत नाहीयेत म्हणून आम्ही महासंचालकांच्या ऑफिसला गेलो. मी होते, आमदार आमच्या सोबत, काही अजून महिला उपनेत्या होत्या. आम्ही महासंचालकांच्या ऑफिसला जाऊन बसलो आणि त्यांना म्हटलं अहो आमची मदत नाही घ्यायची, नका घेऊ, सरकारी मदत त्या माऊलीला का देत नाही? ते म्हणाले ताई सरकारी मदत आम्ही द्यायची आहे, पण कुणाला द्यावी? सरकारी मदत हे पीडितेच्या अकाउंटला जमा करायची असते. म्हटलं करा जमा. ते म्हणाले पीडिता इतकी गरीब आहे की तिचं बँक अकाउंटच नाही. मग काढा बँक अकाउंट. ते म्हणाले बँक अकाउंट काढायला अडचण आहे. काय अडचण आहे बँक अकाउंट काढायला? बघा बरं का मोदीजींच्या थापा बघा. बँक अकाउंट काढायला काय अडचण आहे म्हणून आम्ही तिच्या गावापर्यंत गेलो, लाखनीच्या पलीकडे. घटना अशी घडली होती की ती घरातनं
छोटीशी काहीतरी कुरबुर झाली म्हणून घराच्या बाहेर पडली. तिला भूक लागली होती. ती घराच्या बाहेर पडली. भूक लागली म्हणून रस्त्यावर थांबलेली. अशा वेळेला एका टेम्पो चालकाने तिला टेम्पोत जबरदस्ती ओढलं. शेतात 3 लोकांनी तिच्यावर अत्याचार केले आणि तिला बेशुद्ध अवस्थेत लाखणीच्या पुलाखाली आणून टाकलं. लाखणीच्या पुलाखाली ती पोलिसांना सापडली. पेट्रोल ड्युटीमध्ये पोलिसांनी उचललं, नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं, पण पोलिसांचा स्टाफ अपुरा होता. बाजूला अजून एक सर्पदंशाची केस घडली. पोलीस त्या सर्पदंशाच्या केसच्या चौकशीसाठी गेले. या माऊलीजवळ पोलीस स्टेशनमध्ये कोणीच नव्हतं. ती शुद्धीवर आली. तिला भूक लागली होती. अर्धी भाकरी तरी मिळावी म्हणून ती अक्षरशः चालण्याचं त्राण नसताना अगदी खिरडत गेल्यासारखी ती एका हॉटेलच्या गेटवर गेली. कुणीतरी खायला देईल का, येता जाता जाणारी माणसं खाऊ घालतील का म्हणून. आतनं दारू पिलेली 3 माणसं बाहेर पडली. पुन्हा एकदा त्या माऊलीला उचललं. पुन्हा एकदा तिच्यावर अनन्वित अत्याचार झाले. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये तिची हालत करून सोडली. तिचं बँक अकाउंट का नाही म्हणून आम्ही तिच्या गावापर्यंत गेलो. गावातले लोक म्हणाले, ताई बँक अकाउंटसाठी तिचे काही पुरावे लागतील. म्हटलं काय पुरावा? तर ते म्हणाले तिचा रहिवासीचा पुरावा लागेल. म्हटलं ती जिथे राहते तिथलं द्या ना. आम्ही 14 ऑगस्टला तिथे पोहोचलो होतो. मला आठवतो तो दिवस. 14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता मोदीजी राष्ट्राला उद्देशून भाषण करत होते आणि मोदीजी सांगत होते, भाई और बहनों, ये आने वाला आजादी का ये जो उत्सव है, यह उत्सव बड़ी धूमधाम से मनाना है और हमें हर एक घर पर तिरंगा लहराना है और बड़े उत्साह के साथ हम तिरंगा लहराएंगे और समूचे दुनिया को दिखा देंगे कि भारत अब विश्वगुरु बना है. झालं. मोदीजींनी भाषण दिलं की भाजपाचे भक्तुल्य लगेच असे उल्हासितच. भाजपाच्या भक्तुल्यांना असं वाटलं जणू काय आता त्यांच्याकडे करोडच्या गड्ड्या आल्या हातामध्ये. विचार नाही केला. मी भाषण बघते समोर मोदीजींचं. मी त्या माऊलीच्या साठी म्हणून त्या गावात गेले आणि तिथे तिचं रहिवासीचं प्रमाणपत्रच नाही. रहिवासी प्रमाणपत्र का नाही? तर ते सांगतात की ताई या माऊलीला घरच नाही. आता ज्या गरीब माणसाला घरच नाही राहिला, हे मी डोळ्याने जिथलं उदाहरण बघतेय. आणि दुसरीकडे मात्र मोदीजी म्हणतायत की हर घर तिरंगा फहराओ. कैसे तिरंगा फहराएंगे? तिरंगा लावायला घर तर असलं पाहिजे. घरच नाही तर कुठून तिरंगा लावणार आहोत आम्ही? मग नंतर आम्हाला कळलं की तिरंगा प्लास्टिकचा नाही, कपड्याचा घ्या. आणि कपड्याचा तिरंगा बनवण्याचं टेंडर गुजरातच्या माणसाला मिळालं. तिकडनं त्याने तिरंगे आणायचे आणि इकडे विकायचे. काय गुजराती व्यापारी धंदा आहे. वा वा. आपल्याला नाही कळलं. राजे हो, महाप्रबोधन यात्रेतनं आम्ही ही एक गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की ज्यांनी सांगितलं की महिलांच्या सुरक्षिततेवरती 2014ला मोठी भाषणं दिली. आज घडीला परिस्थिती अशी आहे की बघा, कठुआ असेल, उन्नाव असेल, 8 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार होतात. भाजपचा आमदार कुलदीप सेंगर जो बलात्कारी ठरवला, कुलदीप सेंगर बलात्कारी असून सुद्धा बलात्काराच्या समर्थनार्थ भाजपने मोर्चे काढले, समर्थन देण्याचे मोर्चे काढले. भाजपाचा दुटप्पीपणा केवढा होता की बिल्किस बानोच्या आरोपींना जेलमधून सुटून आणल्यावर पेढे भरवत त्याच्या मिरवणुका काढल्या. हे झालं इतर महिलांच्या बद्दल. पण शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिला, राजकारणात काम करणाऱ्या महिला, या महिलांच्या बद्दल भाजपचे आमदार असतील, शिंदे गटाचे आमदार असतील, रोज वाटेल त्या पद्धतीनं बेताल आणि गलिच्छ वक्तव्य करतात. काय महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न सुटला? आपण महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतोय. आमचा हेतू काय आहे? शिवसेनेला सत्ता मिळेल की नाही मिळेल हा नंतरचा प्रश्न. पण शिवसेनेने इथल्या प्रत्येक माणसाचा एक एक प्रश्न मांडला पाहिजे. त्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले पाहिजेत. ना इथल्या महिला सुरक्षित आहेत, ना इथल्या पोरांना रोजगार मिळालेले आहेत. ही पोरं सगळी बेरोजगार. पण बेरोजगार पोरांच्या डोक्यांमध्ये धर्म आणि जातीचा एवढं काही विष यांनी पेरून ठेवलं की या पोरांना अजिबात इतर काही सुचणारच नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले मेसेजेस पसरवायचे आणि त्या मेसेजेस मधून हा हिंदू, तो मुसलमान, तो बौद्ध, तो ख्रिश्चन असं करत नुसत्याच धर्माच्या भिंती उभ्या करायच्या.
याने प्रश्न सुटतो. कर्नाटकच्या इलेक्शन मध्ये सगळ्या पोल सर्वेंनी जेव्हा सांगितलं की अरे नाही, तुम्ही हरत आहात, तुम्ही निवडून येऊ शकत नाही. भाजप जेव्हा असं वाटतं भाजपला की भाजप निवडून येऊ शकत नाही, भाजप तेव्हा धर्माच्या आड लपते, भाजप तेव्हा महापुरुषांच्या आड लपते, मग कधी सावरकरांच्या फ्रेमच्या आड लपते, कधी हिंदुत्वाच्या फ्रेमच्या आड लपते. कर्नाटकात जेव्हा सगळीकडून आपली हार समोर दिसते असं भाजपला वाटायला लागलं, तेव्हा आमच्या इथून देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे गेले आणि तिकडे जाऊन सांगायला लागले की बजरंग बलीचा अपमान होतोय, बजरंग बलीचा सन्मान करायचा आहे. का तर म्हणाले बजरंग दल, आपला बजरंग दल धोक्यात आलेला आहे, आपल्या बजरंग दलावरती बंदी आलेली आहे. ही तरणी बांड पोरं, ज्या पोरांना मागचं पुढचं काही माहिती नाही, त्यांना एवढंच कळतं की अरे झेंडा घ्यायचा है, जय म्हणायचंय. उन्होंने कहा हिंदू खतरे में है, उन्होंने कहा बजरंग दल खतरे में है, चलो बजरंग दल की खातिर खडे हो जाएंगे. पण बजरंग दल म्हणजे नेमकं काय असतं दादा? एक जरा व्हिडिओ दाखव बरं, काय असतं बजरंग दल म्हणजे? कर्नाटक में कांग्रेस बजरंग दल जैसे हिंदू संगठन पर बैन लगाने की बात कर रही है. आप इस पर कुछ बोलते क्यों नहीं? हाँ? नहीं बोलता. क्यों? जब हमारे हिंदू कर्मचारी ओपीएस की मांग के लिए पंचकुला में खट्टर की लाठियां खा रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब हमारे हिंदू युवा नौकरी की मांग के लिए सड़कों पर पिट रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब हमारे हिंदू नौजवान अग्निपथ के विरोध में आंदोलन कर रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब नौकरियों में धांधली, पेपर लीक जैसे मुद्दों पर हिंदू विद्यार्थी धरना प्रदर्शन कर रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब हमारे सैकड़ों हिंदू किसान दिल्ली के बॉर्डर पर धरना देते देते शहीद हो गए थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब हमारे हिंदू भाई बहनों के लाखों करोड़ रुपए लेकर ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय माल्या जैसे चोर भाग गए थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब बड़े बड़े उद्योगपतियों का लाखों करोड़ रुपया माफ कर दिया गया और हमारे हिंदू गरीब किसान, मजदूर, छोटे दुकानदार कर्ज तले दबकर आत्महत्या कर रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब करोड़ों हिंदुओं की जमा पूंजी अपने मित्र अडानी को बचाने के लिए उसको सौंप दी गई थी, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब कोरोना में लाखों हिंदू बिना ऑक्सीजन, बिना इलाज, बिना दवाइयों के मर रहे थे, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? जब कर्नाटक में हिंदुओं से 40% कमीशन मांगा जा रहा था, तब बजरंग दल कुछ बोला था क्या? बड़े देशभक्त बनते हो. फरवरी 2017 में आपके आज के बड़े नेता ज्योतिरादित्य सिंधिया ने प्रेस कॉन्फ्रेंस करके बोला था कि बजरंग दल तो वो संगठन है जो मुंह में राम और बगल में छुरी रखता है, क्योंकि एटीएस ने पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले 11 लोगों को पकड़ा था. ये लोग टेलीफोन एक्सचेंज की आड़ में मुखबिरी का धंधा कर रहे थे. एक तो पता नहीं इन लोगों की ये मुखबिरी करने की खानदानी आदत कब छूटेगी. ज्योतिरादित्य सिंधिया ने कहा था देशद्रोहियों का रिश्ता देश के बड़े राजनीतिक दल भारतीय जनता पार्टी के साथ जुड़ा पाया गया है. भारतीय जनता पार्टी विश्व की पहली ISI सर्टिफाइड पार्टी बन चुकी है, क्योंकि पकड़े गए 11 में से 3 लोग सीधे भाजपा के साथ जुड़े हुए थे. ध्रुव सक्सेना भाजपा युवा मोर्चा का सदस्य रह चुका था और IT सेल का संयोजक था. जितेंद्र सिंह भाजपा पार्षद का नजदीकी रिश्तेदार था. और तीसरा आदमी बलराम सिंह बजरंग दल का सदस्य था और जासूसी गिरोह का मास्टरमाइंड था. बता, तब देश के साथ इतनी बड़ी गद्दारी हो रही थी, बजरंग दल कुछ बोला था क्या? अबे बजरंगी के सबसे बड़े भक्त तो देश के पहलवान हैं, जो पूरी दुनिया के धुरंधरों को हराकर देश के लिए मेडल जीत कर लाते हैं. आज वो ही पहलवान इंसाफ की मांग को लेकर जंतर मंतर पर बैठे हैं. बता, बजरंग दल कुछ बोल रहा है क्या? बजरंग दल पर बैन लगाने से हिंदुओं का अपमान होता है, तो बता, बजरंग पुनिया को धरने पर बैठने के लिए मजबूर करने से सनातन धर्म का सम्मान बढ़ता है क्या? बजरंग दल कभी जंतर मंतर पर बैठी हिंदू पहलवान बेटियों के समर्थन में किसानों, मजदूरों, कर्मचारियों, बैंक कर्मियों, LIC कर्मियों, दुकानदारों, बेरोजगारों, विद्यार्थियों, युवाओं, किसी के समर्थन में आज तक एक भी शब्द बोला हो, तो हम बजरंग दल के समर्थन में बोलने क्या, उसके लिए भूख हड़ताल पर बैठने के लिए तैयार हैं. हिंदुओं का समर्थन चाहिए तो हिंदुओं के असली मुद्दों के लिए साथ खड़ा होना पड़ेगा. पार्क में टीनेजर लड़के लड़कियों को पीटने से कोई बजरंग बली का भक्त या हिंदू रक्षक नहीं बन जाता. दादा हो,
हे जे सगळं सांगितलं, हे जे सगळं दाखवलं, हे चित्र यासाठी दाखवलं की भारतीय जनता पार्टीने वारंवार लोकांच्या डोक्यात धार्मिक विष भरलं. इथल्या तरण्या बांड पोरांना नोकरी धंद्याला जी पोरं लागणार होती, जेव्हा मोदी सरकारला या सगळ्या तरुण पोरांना नोकऱ्या देणं शक्य नव्हतं, तेव्हा जर ही पोरं मोर्चे काढतील नोकऱ्यांच्यासाठी, रोजगाराच्यासाठी, तर यांनी नोकऱ्या आणि रोजगारांच्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा यांनी धर्मासाठी मिरवणुका काढत फिराव्या आणि धर्मासाठी एकमेकांची डोकी फोडावीत, अशा पद्धतीची योजना यांनी आखली. पण यावर कुणीतरी प्रश्न विचारणं गरजेचं होतं आणि ते प्रश्न विचारण्याचं काम सन्माननीय युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी बखूबी महाराष्ट्रात सुरू केलं. आम्ही प्रश्न विचारतोय ते इथल्या लोकांच्या रोजगारासाठीचे की या सगळ्यांना जशी भूक मुस्लिमांना लागते तशी हिंदूंनाही लागते. जे लोक फार हिंदू 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 करतात ते मुळात हिंदू पोरांच्या नोकऱ्यांचा विचार करतात का? राजे हो, तुम्ही जरा गुगलवर जा आणि सर्च करा आणि बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. एक रेकॉर्ड असं सांगतंय, कॅगचा रिपोर्ट असा सांगतोय, स्टेट बँक ऑफ इंडियाला सगळ्यात जास्त फायदा कशाचा मिळाला असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे व्याज दराचा आम्हाला फायदा मिळाला नाही, आम्हाला फिक्स डिपॉझिटचा फायदा मिळाला नाही, आमच्याकडे ठेवींचा सुद्धा फायदा मिळालेला नाही, आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लोन दिलं त्याचा फायदा मिळालेला नाही. फायदा कशाचा मिळाला? स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते ही जी नोकरीसाठी जी पोरं चलन भरतात, जे नोकऱ्यांचे अर्ज भरतात, या अर्जांमधनं जे चलन येतं तो चलन आमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. होतं काय माहितीये? होतं असं की 5,000 जर नोकऱ्यांच्या जागा असतील तर 5,000 जागांच्यासाठी किमान 5 लाख पोरं अर्ज भरतात. 5,000 नोकऱ्यांच्यासाठी एका पोराला अर्ज भरायचा असेल तर कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1,000 ते 1,500 रुपयाचं बँकेचं चलन काढावं लागतं. 1,500 रुपयाचं चलन तुम्ही काढता, तुमच्याकडे पैसे नसतात, तुम्ही तुमच्या वडिलांना मागता, आईला मागता, नसतील त्या माऊलीकडे पैसे, ती घरातलं किडूक मिडूक विकते, व्याज व्यवहार करते, उसनं पासनं करते, तुम्हाला 1,500 रुपये चलन काढायला देते. तुम्ही कम्प्युटरवर फॉर्म भरायला जाता, फॉर्म भरायला 100 रुपये कम्प्युटरवाला घेतो. तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाचं पुस्तक आणायचंय, पुस्तकात तुम्ही 1,500 रुपये घालता. परीक्षा तुमची तुमच्या गावात होत नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी नागपूरला जावं लागतं, जाण्या येण्यासाठी तुम्हाला पुन्हा वेगळे 500 खर्चावे लागतात. एका परीक्षेसाठी एका मुलाला 2,500 ते 3,000 रुपये खर्च करावे लागतात. 3,000 रुपये जेव्हा एक मुलगा परीक्षेसाठी खर्च करतो, पेपर देतो आणि त्याच दिवशी तुम्हाला कळतं की पेपर फुटला, पेपर लीक झाला, परीक्षेवर स्टे आला, निकालावर स्टे आला. तुम्ही 5 लाख लोकांनी प्रत्येकी 2-2.5 हजार रुपये, 2.5 हजार गुणिले 5 लाख किती झाले पैसे? हा सगळा पैसा कुणाच्या खात्यात गेला? हा सगळा पैसा सरकारी तिजोऱ्यांमध्ये गेला. तुमच्या हातात काय आलं? ते सांगतात की अरे आम्ही तुम्हाला आनंदाचा शिदा फ्री देतोय. काय करणार आहात आनंदाचा शिदा घेऊन? 1 किलो तेल, 1 किलो मैदा, 1 किलो साखर याने भागतंय तुमचं? अरे तुम्ही सगळ्या बायांनी विचार केला पाहिजे की तुम्हाला फ्री राशन पाहिजे का? कोणतं राशन? 200 रुपयाचं, फार फार तर 300 रुपयाचं, ज्याच्यामध्ये 300 रुपयाचं राशन असतं आणि 500 रुपयाच्या जाहिरातीची पिशवी रंगवलेली असते. ते आमची मागणी ही काय असली पाहिजे? आम्हाला राशन फ्री नको, राशन फ्री नाही पाहिजे आम्हाला. जर द्यायचंच असेल सरकारला काही तर आम्हाला राशन फ्री देऊ नका, आम्हाला एज्युकेशन फ्री द्या, आमच्या लेकरांना शिक्षण फ्री द्या. आम्हाला शिक्षण ही आमची मागणी आहे. महाप्रबोधन यात्रा त्या शिक्षणासाठी आग्रही आहे की या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे. कारण गोरगरिबांच्या लेकरांना, खेड्यापाड्यातल्या लेकरांना काय शिक्षणाचा दर्जा आहे? ज्या भांडवलदारांच्या ज्या इंग्रजी शाळा आहेत, ज्या इंग्रजी शाळांची इयत्ता पहिलीची, युकेजीची, एलकेजीची फीस 2 ते 2.5 लाख रुपये असते. तुम्ही देऊ शकता तेवढी फीस? तुमची लेकरं शिकू शकतात त्या शाळेमध्ये? आणि एखाद्याने शिकवायचं जरी ठरवलं, अरे एका लेकराला शिकवणं होईल, जॉईंट फॅमिली असेल तर 4-4 लेकरांना तुम्ही अशा शाळेत टाकू शकता का? एका कुटुंबातली 4 लेकरं शिकवायची म्हटलं 10वी पर्यंत एका लेकराला 15 लाख रुपये खर्च होतात, स्कूल बस आणि युनिफॉर्म सकट. आणि शाळा काय सांगते? युनिफॉर्म आमच्याकडून घ्या, शूज आमच्याकडून घ्या, दप्तर आमच्याकडून घ्या, स्कूल बस आमचीच लावा, डबे सुद्धा आम्ही देऊ, शिक्षण क्लासेस मधून घ्या.
शिक्षण मात्र क्लासेसमध्ये, शिक्षण शाळा देत नाही. यावर आपण प्रश्न नाही विचारायचे, यावर प्रश्न विचारावे लागतील. ते तुम्हाला फ्री फ्री फ्रीची घोषणा सांगतायत. काय म्हणाले ते? देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी सांगितलं, म्हणाले बायकांना आता आम्ही तिकिटामध्ये प्रवासाची सवलत देत आहोत. बायकांनी विचार केला कधी? कोण जाणार आहे प्रवासाला? कुणाला प्रवास करायचा आहे? ज्या बायका नोकरी करणाऱ्या शिकलेल्या आहेत त्यांना नोकरीतनं फुरसत मिळत नाही, त्या प्रवास करू शकत नाहीत. आणि ज्या नोकरी करत नाहीत त्या घरात लेकरं बाळ सांभाळतायत, घर सांभाळतायत, प्रवास कशाला करतील त्या बायका? जर शिंदे आणि फडणवीसांना तुमची मदतच करायची असेल तर तिकिटातली सवलत नको. 1200 रुपयाचा जो गॅस आहे तो 300 रुपयावर आणून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानतो. ती मागणी असली पाहिजे. महाप्रबोधन यात्रा ही तुमच्या रोजच्या दैनंदिन गरजा आणि तुमचे महत्वाचे जगण्याचे प्रश्न काय आहेत त्या तुमच्या जगण्याच्या प्रश्नांवरती आग्रही भूमिका मांडते आणि त्या आग्रही भूमिका आमच्यासाठी गरजेचे आहेत. राजे हो, आपल्याला का आपलं नुकसान झालेलं कळत नाहीये? मागच्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षातला जो काळ आहे, हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात रसातळाला गेलेला काळ आहे. इथे सगळा राजकीय संस्कृतीचा ऱ्हास झाला, अधपतन झाला. आणि या अधपतनाचा काळ कुणी सुरू केला? देवेंद्र फडणवीसांचा काळ ओळखला जाईल तो सगळ्यात मोठा राजकीय अधपतनाचा काळ म्हणून. सगळ्यात मोठं राजकीय अधपतन हे देवेंद्रजींच्या काळात झालं. पण प्रश्न कोण विचारते? प्रश्न विचारण्याची जो कोणी हिम्मत करतो त्याला लगेच ईडी लावली जाते, त्याला लगेच सीबीआय लावली जाते. आणि समजा माझ्यासारख्या याच्यावरती जर त्यांना ईडी लावता येत नसेल, सीबीआय लावता येत नसेल, तर मग बाईपणावर हल्ले केले जातात. तर मग वाटेल त्या पद्धतीनं गलिच्छ आणि गचाळ पद्धतीने बोललं जातं. आता या सगळ्या बायकांनी जरा विचार करायचा. अरे, राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या सुप्रिया सुळे असतील किंवा माझ्यासारख्या बायकांना जर एवढ्या सगळ्या बोलण्याला जर सामोरं जावं लागत असेल तर तुमच्या आबरूचं काय? तर इथल्या गावखेड्यातल्या बांधावर राहणाऱ्या कष्टकरी समाजातल्या असंघटित कामगार असणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या या सगळ्या मायमावल्यांच्या सुरक्षिततेचं काय? याच्यावरती कोण प्रश्न विचारते? तर यावर प्रश्नच विचारले जात नाहीत, यावर बोललंच जात नाहीये. यावर बोलणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटलं की कोर्टाचा निकाल लागला, कोर्टाचा निकाल लागला तर अरे सरकार कसं काय पडलं नाही. राजे हो, नीट समजून घ्या. सरकार पाडण्यासाठी आपली याचिका नव्हतीच कधी. आपली याचिका होती ती संविधान वाचवण्यासाठीची. आपली याचिका होती ती 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची. आपली याचिका आपण जी दाखल केली त्याच्यावरचा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा एका अर्थाने माइलस्टोनचा युक्तिवाद होता. बरेच जण म्हणतात की सुषमाताई तुम्ही सारख्या सारख्या संविधानाची भाषा करताय, काय गरज आहे? होय, शिवसेना संविधान वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून आम्ही संविधान वाचवण्याची वारंवार भाषा करतोय. काल जो निकाल लागला त्या निकालातले किती मुद्दे आपल्याला कळले? कारण आपली अडचण अशी आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले भाजपच्या स्लीपर सेलचे भक्तुल्ले आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतात, आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्या हे लक्षातच येत नाही की अरे, आपली बाजू खरी असूनही आपल्याला खोटी वाटायला लागलेली आहे. साधं गणित समजून घ्या. कालच्या निकालाच्या नंतर देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. तसे ते दोघे एकत्रच असतात. अजून हनीमून संपलाच नाही जणू काय असे सत्यनारायणाची पूजा करत दोघे सोबतच असतात. कुठेही गेलं तर दोघे सोबतच असतात. पण बोलताना मात्र मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी जे काही बोलतात ते उपमुख्यमंत्रीच बोलतात. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेत असं म्हटलं की आम्ही जिंकलो आहोत. मुळात कोर्टाचा निकाल त्यांना नीट कळला का? ते म्हणाले की आम्ही खरे नैतिक आहोत. राजे हो, तुम्हाला निकाल कळला पाहिजे. ज्या क्षणी तुम्हाला निकाल कळेल त्या क्षणी हे लोक किती कपटी आहेत, कारस्थानी आहेत आणि षडयंत्रकारी आहेत हे लक्षात येईल. सन्माननीय न्यायालयाने 5 मोठी निरीक्षणं नोंदवली. त्या 5 निरीक्षणामध्ये एक महत्वाचं निरीक्षण असं नोंदवलं. सन्माननीय न्यायालयाने सांगितलं की शिंदे कधीही शिवसेनेवर पक्ष माझाच आहे हा दावा करू शकत नाही. फार मोठं निरीक्षण होतं. म्हणजे शिवसेना ही मूळ ज्यांनी शिवसेना घडवली वाढवली त्यांची शिवसेना आहे. अर्थात शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. हे सन्माननीय न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने दुसरं निरीक्षण नोंदवलं होतं जे फार महत्वाचं होतं. न्यायालयाने सांगितलं की भरत गोगावलेंचा व्हीप बेकायदेशीर आहे. व्हीप म्हणजे काय ते पहिल्यांदा गावखेड्यातल्या लोकांना कळलं पाहिजे. व्हीप म्हणजे काय असतो? व्हीप म्हणजे आदेश काढणारा माणूस, ज्याला प्रतोदही म्हटलं जातं.
की जर सभागृहात कधी काही प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांवरती बाजूने किंवा विरोधात मतदान करायचे असेल तर पक्षाचा एक नेता ठरवला जातो, एक व्हीप ठरवला जातो, तो आदेश काढतो आणि तो सांगतो या बाजूने मतदान करा, त्याच बाजूने सगळ्यांनी मतदान करावे लागते. त्याच्या विरोधात जर मतदान केले तर मात्र त्या लोकांची सदस्यता रद्द होते. यांनी घाईघाईने यांचा गटनेता निवडला, यांचा व्हीप निवडला. शिंदे साहेबांनी व्हीप निवडला तो भरत गोगावले. निवडला कुठून? गुवाहाटीतून निवडलेल्या व्हीपला सन्माननीय न्यायालयाने सांगितलं की हा बेकायदेशीर व्हीप आहे. आता तुम्ही विचार करा राजे हो, की जर नेमलेला व्हीपच बेकायदेशीर असेल, जो माणूस नेमलाय तोच बेकायदेशीर आहे, तर त्याने जो आदेश काढला की अध्यक्ष निवडीसाठी तुम्ही नार्वेकरांना मतदान करा, किंवा त्याने जो आदेश काढला की बहुमत दर्शक ठरावात तुम्ही शिंदे साहेबांच्या बाजूने मतदान करा, तो आदेशही बेकायदेशीर आहे. जर तो आदेश बेकायदेशीर आहे तर त्या आदेशाला मानून ज्यांनी वोटिंग केली, ज्या आमदारांनी, ती वोटिंग बेकायदेशीर आहे. जर ती वोटिंग बेकायदेशीर आहे तर त्या वोटिंगने जे बहुमत सिद्ध करून जे शिंदे साहेबांचं सरकार उभं राहिलं ते सरकारही बेकायदेशीर आहे. जे आदित्य साहेब सांगत आहेत की हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे, आता या बेकायदेशीर सरकारने गेल्या 8-9 महिन्यामध्ये गुलाल बुक्क्यासारखा जो पैसा उधळला, जो गोरगरीब लोकांच्या कष्टाचा पैसा आहे, या पैशाचा हिशोब कोण देणार? या पैशाच्या हिशोबावर कोण बोलणार? ते प्रश्न विचारण्यासाठी तयार राहावं लागेल. बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगावं लागेल की व्हीप बेकायदेशीर आहे म्हटल्यानंतर पुन्हा तिसरा मुद्दा त्यांनी काढला. सन्माननीय न्यायालयाने सांगितले की राज्यपालांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. राज्यपालाची गरजच नव्हती घाईघाईने फ्लोअर टेस्ट बोलवायची, पण त्यात ते अजून एक सांगतात की देवेंद्र फडणवीस पर्टिक्युलर नाव घेतात. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने नाव घेतले फडणवीसांचे, ऑन रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन, रेकॉर्ड कर रे पोलीस दादा, रेकॉर्ड कर आणि गृहमंत्र्याला पाठव. ऑनरेबल कोर्टाने नाव घेऊन तिथे नोंदवून वाचून दाखवला निकाल आणि सांगितले की देवेंद्र फडणवीसांनी गरज नसताना हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप बेकायदेशीर होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या एका साध्या पत्रावरून राज्यपालांनी घाईघाईने केलेला बहुमत दर्शक ठरावाची मागणी ती सुद्धा बेकायदेशीर होती. आता तुम्ही विचार करा राजे हो, की जर कोर्ट सांगते की देवेंद्र फडणवीस बेकायदेशीर पद्धतीने वागले आणि तरीही फडणवीस पत्रकार परिषदेमध्ये आम्ही खरे नैतिकतेचे पुजारी आहोत असं सांगत असतील, तर नैतिकता कशाशी खातात यांना कळतं तरी का? नैतिकतेची व्याख्या रेशीम बागेतनं यांनी काही वेगळीच डेव्हलप केली आहे का? म्हणजे RSSच्या लोकांनी वेगळीच नैतिकता यांना सांगितली आहे का? जी नैतिकता प्रदीप कुरुलकर सारख्या माणसाला माहिती आहे की एखाद्या बाया बापड्यांच्या नादामध्ये या देशाची माहिती पाकिस्तानला विकून टाकायची. कुरुलकरच्या ठिकाणी जर कुरेशी असतात तर भक्तुल्यांनी आतापर्यंत बांगड्या फोडून ढीग पाडले असते. पण प्रदीपच्या ऐवजी समजा जर परवेज असता आणि कुरुलकरच्या ऐवजी जर कुरेशी असता तर भाजपच्या तमाम भक्तुल्यांनी म्हटलं असतं, बघा 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 बघा, एका मुसलमानाने बाईच्या नादाला लागून या भारताचे सगळे रेकॉर्ड पाकिस्तानला विकायचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याचे नाव प्रदीप कुरुलकर येते आणि प्रदीप कुरुलकर हा RSSचा पदाधिकारी आहे, हा RSSचा कार्यकर्ता आहे असे कळते, त्यावेळेला भाजपचे सगळे लोक चिडीचूप बसतात. नैतिकतेच्या तरी ते गप्पा मारत नाहीत. या नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये ज्यांनी सांगितलं की ऑनरेबल कोर्ट सांगते की अरे हे सगळंच बेकायदेशीर आहे, हे सगळंच चुकीचं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जर सगळंच बेकायदेशीर आहे ताई, सगळंच चुकीचं आहे, तर मग अध्यक्षांकडे ठराव का दिलाय? अध्यक्षांना निकाल जाहीर करायचा का बरं सांगितलंय? तर आपल्याकडे घटनेत सांगितले होते 10th शेड्यूल, आणि 10th शेड्यूल का सांगितले होते? पक्षांतर बंदी कायदा 1985ला 52व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला. का केला होता 52व्या घटना दुरुस्तीनुसार? मध्य प्रदेश मधला एक गयालाल सिंग नावाचा माणूस होता. ज्या गयालाल सिंग नावाच्या माणसाने एकाच दिवसात 5 वेळा पक्ष बदलला. एका दिवसात 5 वेळा पक्ष बदलल्यामुळे ज्याची आयाराम गयाराम संस्कृती नावाने शब्द व्हायरल झाला आणि ते रोखण्यासाठी म्हणून
आपल्याकडे पक्षांतरबंदी कायदा आला, जर 2-3 लोकच समजा 2-3 लोक समजा जर ही झाली, टप्प्याटप्प्याने गेली, तर त्यांच्यावर निर्णय कुणी घ्यायचा? 2/3 मेजॉरिटीने लोक गेली तर निर्णय थेट दिला जाईल, पण टप्प्याटप्प्याने लोक गेली तर निर्णय अध्यक्षांनी घ्यावा असं सांगितलं गेलं. सुप्रीम कोर्टाने आता सांगितले की हा निकाल अध्यक्षांनी द्यावा. मग आपल्याला वाटायला लागलं की अध्यक्षांनी निकाल द्यावा हे तर चुकलं. जर वरचे जर 4 मुद्दे आपल्या बाजूने आहेत तर शेवटचा मुद्दा आपल्या विरोधात का? पण राजे हो, समजून घ्या, ऑनरेबल कोर्टाने सांगितले की जरी निकाल त्यांच्या बाजूने लागत असेल, म्हणजे जरी निकाल अध्यक्षांना द्यायची वेळ येत असेल, तरी सुद्धा अध्यक्षांनी निकाल कसा द्यावा? तर अध्यक्षांनी व्हीप सुनील प्रभू साहेबांचा, शिवसेनेचा मूळ व्हीप मान्य करावा. अध्यक्षांनी अजय चौधरी हा गटनेता, तर शिवसेनेचे मूळ चौधरी साहेब हेच गटनेता म्हणून मान्य करावेत. शिवसेनेच्या घटनेनुसार निर्णय घ्यावा आणि शिवसेनेच्या घटनेनुसार निर्णय घेताना कोर्टाचे डायरेक्शन फॉलो करावे. आता नैतिकतेच्या गप्पा मारणारे फडणवीस आणि शिंदे साहेब, जे फार आम्ही नैतिक आहोत म्हणतायत, त्यांचा अध्यक्षच लंडनला गायब आहे. अध्यक्ष इथं नाहीच आहेत, अध्यक्ष लंडनला निघून गेले. अध्यक्षांना सांगितलंय की विविक्षित पिरियड मध्ये एका निश्चित कालावधीमध्ये तुम्ही निकाल दिला पाहिजे. काही लोकांना वाटते निश्चित कालावधी म्हणजे काय, पण कोर्टाने निश्चित कालावधीची ही व्याख्या सांगितली. कोर्टाने सांगितलं की 3 महिन्याचा काळ, याचिका दाखल केल्यापासून 3 महिन्याचा काळ म्हणजे निश्चित कालावधी आहे. आपली याचिका दाखल होऊन 7 महिने उलटून गेलेत. 7 महिने उलटून गेलेत तरी सुद्धा आता जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता आता जे काही वातावरण आहे, यामध्ये या आठवड्यामध्ये निकाल दिला गेला पाहिजे. नार्वेकर नैतिकता पाळणार नाहीत असा अंदाज आहे. ज्या लोकांनी एवढं कपट कारस्थान केलं ते लोक ही नैतिकता पाळतीलच असे नाही. पण यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होते, ती अशी की किमान ऑनरेबल कोर्टाने ही गोष्ट तरी सिद्ध केली की देवेंद्र फडणवीसांनी कपट कारस्थान केले. देवेंद्र फडणवीसांनी वाटेल त्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण केलं. राज्यपालांनी या कपट कारस्थानाला मदत केली. हा पक्ष ओढून ताणून कितीही शिंदे साहेब म्हणाले की पक्ष आमचाच आहे, तरी सुद्धा पक्ष शिंदेचा नाही, यावर ऑनरेबल कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. आता राहिला प्रश्न, 5-6 महिने वेळ घेतील का? घेऊ दे. किमान आपण असा विचार करूया की या 5-6 महिन्यात किमान आपण सत्य होतो, आपली बाजू सत्याची होती, ही तरी राज्यभरात आपल्याला मांडता आली पाहिजे. तर आता भाजपच्या भक्तुल्यांनी एक नवी गोष्ट सुरू केली. काय सुरू केली नवी गोष्ट? त्यात ते असं सांगत आहेत की उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा देणे चुकले. त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित असं काही घडलं नसतं. राजे हो, मुळात उद्धव साहेबांनी जे केले ते त्या पदाला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे केले. कारण लोक उठ उठ म्हणतात तरी माणसं खुर्ची सोडत नाहीत, इतका कोडगेपणा पक्षप्रमुखांकडे नक्कीच नाही. पक्षप्रमुख प्रतिष्ठित आहेत, संयमी आहेत, सुसंस्कृत आहेत. इथं आपण बघतोय की रोज शिंदे गटातले जे आमदार आहेत त्या आमदारांच्या जर फेसबुक खालच्या कमेंट बघितल्या, युट्यूब खालच्या कमेंट बघितल्या, तर त्या कमेंटमध्ये 75% लोक त्यांना खुर्ची सोडा म्हणून सांगतात, तरीही ते खुर्ची सोडत नाहीत. सन्मान्य उद्धव साहेबांनी मात्र अत्यंत सन्मानाने, नम्रपणे, शांतपणे, कुठलाही आकांडतांडव न करता खुर्ची सोडली. आता त्यांचे खुर्ची सोडणे नैतिक आहे की नाही यावर देवेंद्र फडणवीस जर बोलत असतील तर फडणवीसांना अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे आपण. आणि ती काय सांगितली पाहिजे की फडणवीसांना या गोष्टीचा विसर पडलाय की भाजपमध्ये त्यांचेच नेते होते अटल बिहारी वाजपेयीजी. अटलजींचं सरकार ज्या वेळेला अल्पमतात आलं तेव्हा अटलजींनी सभागृहामध्ये एक भाषण केलं आणि सभागृहातल्या भाषणात अटलजी म्हणताहेत की मंडी सजी हुई थी, बाजार लगा हुआ था, माल बिकने को तैयार था. म्हणजे आता जे घोडे बाजार चालू आहे ना,
कर्नाटकामध्ये पण आता घोडे बाजाराची भीती वाटते म्हणून लगेच हैदराबादच्या हॉटेलला सगळ्या आमदारांनी यावे वगैरे सांगितलं जाते. कुणाच्या भीतीने? भाजपच्या. कारण भाजपकडे नैतिकता शिल्लकच राहिली नाही. त्या देवेंद्र फडणवीसांना हे कळले पाहिजे की त्यांच्या नेत्याने काय म्हटले होते. अटलजी म्हणाले कि मंडी सजी हुई थी, बाजार लगा हुआ था, माल बिकने को तैयार था, पर हमने खरीदना मुनासिब नहीं समझा, क्योंकि लोकतंत्र की नैतिकता मुझे यह कतई नहीं परमिशन देती है कि मैं इस तरह से सांसदों को खरीदूं या बेचूं. फडणवीस साहेबांना जरा ती नैतिकता कळली पाहिजे. अटल जी सांगता है कि सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, सत्ता आएगी, सत्ता जाएगी, लेकिन ये देश बचना चाहिए, इस देश का लोकतंत्र बचना चाहिए. आणि नेमकं तेच उद्धव साहेब सांगताहेत. खुर्ची येईल, खुर्ची जाईल, सत्ता येईल, सत्ता राहील, हा काही मुद्दा नाही, पण या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, ती संविधानिक लोकशाही वाचली पाहिजे. आणि ती संविधानिक लोकशाही टिकवायची म्हणून प्रयत्न राज्यभर जेव्हा आम्ही दौरे करतोय तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की राज्यभरामध्ये जो एकूण लोकांमधला उत्साह जाणवतो, लोक ज्या पद्धतीने उद्धव साहेबांच्यासाठी एक प्रतिसाद देतात, ते खेडमध्ये असतील, महाडमध्ये असतील, पाचोऱ्यात असतील. आपण बघितलं असेल विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये युतीचा धुवा उडाला, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये युतीचा बाजार उठला. आता कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा भाजपला धूळ चारलेली आहे. आता वेळ महाराष्ट्रातली आहे. महाराष्ट्रामध्ये जर खरंच नैतिक सरकार आणायचं असेल, आणि ते का आणायचं त्याचं कारण फक्त शेवटी सांगते. ते का आणायचं त्याचं कारण हे आहे राजे हो, की मागच्या 5 वर्षात फडणवीस साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी किती पापड बेलावेत, किती कपट कारस्थानं करावीत, की स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी. मगाशी काहीतरी आमचे देवेंद्र भाऊ सांगत होते काँग्रेसच्या सोबत गेल्यावर हिंदुत्व बुडते वगैरे असा काहीतरी इकडे प्रचार झाला. मुळात भाजपला हे त्यांना बोलणेही शोभत नाही. कारण ज्यांनी पहाटे पहाटे शपथविधी केला तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे गहाण पडले होते. ज्यांनी मुफ्ती महबूबाच्या सोबत सरकार स्थापन केले त्यांचे हिंदुत्व कुठे गहाण पडले होते. राहिला प्रश्न आमचा काँग्रेसशी दोस्ती करण्याचा, तर वंदनीय बाळासाहेबांचा एक दाखला आवर्जून सांगितला पाहिजे की जेव्हा काँग्रेसने राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून प्रतिभाताई पाटलांना उभे केले तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले की जरी काँग्रेसचे माझे वैचारिक मतभेद असतील तरी जर मराठी माणूस या भारताचा राष्ट्रपती होत असेल तर शिवसेना मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहील. आणि शिवसेनेने प्रतिभाताईंना पाठिंबा दिला. शिवसेनेने कायम ज्या भूमिका घेतल्या त्या मराठी माणसाच्या हिताच्या भूमिका घेतल्या. आता या घडीला मराठी माणूस सगळीकडून विस्थापित होतोय. राजे हो, इतक्या वेळा सरकार आपल्याकडचं पडतंय राहतंय, पडतंय राहतंय, रोज नवा मुहूर्त निघतो. होतं काय? त्यामुळे राजकीय अस्थिरता जेवढी वाढत चालली आहे तेवढी लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना वाढत चालली आहे. राजकीय अस्थिरता वाढली की उद्योजकांना वेळ झाला. राजकीय अस्थिरता वाढली की उद्योजक गुंतवणूक करत नाहीत. उद्योजकांनी गुंतवणूक नाही केली तर उद्योग राहत नाही. आज घडीला जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवण्याचा जो काही चंग बांधलेला आहे ते थांबवायचं असेल तर इथे महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार देण्याची आपली जबाबदारी आहे. आजच्या या दिवशी विशाल बरबटे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी ही सभा आयोजित केली, ज्या सभेला तब्बल 5 वाजल्यापासून लोक तुम्ही जमा करून ठेवले आणि साहजिक आहे की 4 ते 5 तास लोकांचा थांबण्याचा स्टॅमिना असूच शकत नाही. परंतु तरीही एवढ्या सगळ्या परिस्थितीत एक आमदार गायब झाल्यावर, एक खासदार गायब झाल्यावर पुन्हा एकदा नव्याने ही सगळी टीम शिवसेनेचा पुन्हा हा बालेकिल्ला बांधत आहे, उभी राहत आहे. ते उभं राहणं हे इथल्या संविधानिक लोकशाहीसाठी, महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यासाठी, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांच्या रोजगाराच्यासाठी गरजेचं आहे. आपण सगळेच जण ह्या बाबीला समजून घ्याल आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभे राहाल. येणाऱ्या काळात पुन्हा नव्या काही मुद्द्यांना घेऊन आपल्यासोबत चर्चा करायला आवडेलच. तुर्तास सगळ्यांना धन्यवाद देते. आपल्या सगळ्यांना या सगळ्या निमित्ताने विशाल बरबटे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र.